श्रीराम जय जय राम। व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात. नोकरी पाहिजे असेल तर ती देणारा जिथे असतो तिथे आपण जातो. त्याप्रमाणे भगवंताची भेट घ्यायची असेल तर संत जिथे राहतात तिथे आपण जावे. परमेश्वराचे स्वरूप ओळखण्यासाठी संतांकडे जाणेच जरूर आहे. संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे. संतांजवळ निर्विषय चित्त असते. रात्री सर्वजण झोपल्यावर शिपाई जसे गस्त घालतात तसे साधू संत आमच्या गैरसावधेत जागृत असतात. आपण झोपी गेलो असताना ते आपली वृत्ती तपासतात. एका बाईला मूल झाले, पण त्याला आकडी येऊ लागली. ते पाळण्यात उगीच निपचित पडून असायचे. ते मूल बरोबर वाढेना, चांगले हसेना, खेळेना. मुलाची ती अवस्था पाहून आईला बरे वाटत नसे. अगदी तसेच संतांना वाटते. शिष्य केला खरा, पण साधनात जर त्याची प्रगती होत नसेल तर संतांना वाईट वाटते. शिष्याची प्रगती होत असेल तर संत स्वतःच्या प्रेमापोटीच शिष्याला समजवील आणि त्याचे कौतुक करील. संतांना फारसे कधी कोणी चांगले म्हणत नाही. त्यांनी एकाचे कल्याण केले तर त्या माणसाचे 10 नातेवाईक त्यांना नावे ठेवतात. संतांना ओळखण्याकरता जे गुण सांगितले आहेत ते त्यांची परीक्षा करण्याकरता चांगले नसून त्यांच्या त्या दृष्टीने उपयोगीही होत नाही. पण गुणांचे आपण आचरण करावे म्हणून ते सांगितलेले आहेत. संतांजवळ राहणाऱ्या लोकांनी 3 तोटे आणि 3 फायदे असतात. त्यापैकी तोटे असे की 1. वेदांत बोलायला जेवढा उत्तम येतो. 2. संतांजवळ राहिल्याने उगीच मान मिळतो. आणि 3. ते म्हणजे संत सर्व पाहून घेतील या खोट्या भावनेने हा वाटेल तसा वागतो. आता फायदे पाहूया. पहिला म्हणजे तो जर खऱ्या भावनेने संतांजवळ राहील तर तेवढ्यानेच काही साधन न करता सुद्धा त्याची परमार्थ साधेल. दुसरा, त्याला मान मिळेल, पण तो स्वतः मानाच्या अपेक्षेच्या पलीकडे राहील. आणि तिसरा, वेदांत त्याला बोलायला आला नाही तरी त्याच्या आचरणात येईल. म्हणून संतांजवळ राहणाऱ्याने ते सांगतील तसे वागावे. मानाची अपेक्षा करू नये आणि फारसा वेदांत बोलू नये. तोंडापर्यंत आले तरी दाबून टाकावे. संतांची आज्ञा प्रमाण मानणे हे प्रचिती येण्याचे साधन आहे. व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात. हे ओळखून आपण त्यांची संगत करावी. तेल आणि वात असल्यावर दिवा लावायला जसा वेळ लागत नाही, त्याचप्रमाणे आपली भूमिका थोडी तयार असल्यावर सत्संगतीचा परिणाम व्हायला वेळ लागत नाही. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही. श्रीराम जय जय राम. गोमातेविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी. प्रत्येक व्यक्तीचा जन्म गाईचा पुत्र म्हणून होतो, म्हणून त्याला गोत्र आहे. प्रत्येक व्यक्तीला गोधुळीच्या वेळी लग्नाचा मुहूर्त हवा असतो. प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतर गोलोक धामला जायचे असते. प्रत्येक जीवाला गोलोकवासात जायचे असते. प्रत्येक जीवाला मृत्यूपूर्वी गाय दान करून वैतरणी पार करायची असते. ज्या ठिकाणी गाय माता उभी राहून आनंदाने श्वास घेते तिथे वास्तुदोष संपतात. ज्या ठिकाणी गाय माता आनंदाने रडू लागते त्या ठिकाणी देवता फुलांचा वर्षाव करतात. गायीच्या गळ्यात घंटा बांधावी. गायीच्या गळ्यात बांधलेली घंटा वाजवून गायीची आरती केली जाते. गायीची शेपटी डोक्यावर फिरवून दृष्ट काढतात. गोमातेच्या खुरामध्ये
नागदेवता वास करते. गाई माता ज्या ठिकाणी फिरते त्या ठिकाणी साप आणि विंचू येत नाहीत. गाईच्या गोठ्यात लक्ष्मीचा वास असतो. गाईच्या उजव्या डोळ्यात सूर्य आणि डाव्या डोळ्यात चंद्र वास करतो. गाईच्या दुधात सोन्याचे तत्व आढळते, ज्यामुळे रोग होण्याची शक्यता कमीच असते. हनुमानजी मातेच्या शेपटीत राहतात. जर एखाद्या व्यक्तीला दृष्टीदोष असेल तर गाईच्या शेपटीला डोकं लावल्याने दृष्टीविकारापासून मुक्ती मिळते. गाईच्या पाठीवर एक उंच वशिंड आहे, त्यात सूर्यकेतू नाडी आहे. रोज सकाळी अर्धा तास गाईच्या पाठीवर हात फिरवल्याने रोग नष्ट होतात. गाईला चारा खायला दिल्याने 33 प्रकारातील देवांना भोग अर्पण केले जातात. गाईचे दूध, तूप, लोणी, दही, शेण आणि गोमूत्र यापासून बनवलेले पंचगव्य हजारो रोगांवर औषध आहे. याच्या सेवनाने असाध्य रोग नष्ट होतात. ज्या व्यक्तीची भाग्यरेषा झोपलेली असेल त्यांनी गूळ तळहातात ठेवून गाय मातेला जिभेने चाटल्यास, मातेच्या तळहातावर ठेवलेला गूळ चाटल्यास त्या व्यक्तीची झोपेची भाग्यरेषा उघडते. गायीच्या 4 पायांमध्ये प्रदक्षिणा केल्याने माणूस भयमुक्त होतो. महाविद्वान धर्मरक्षक गोकर्णजी महाराज यांचा जन्म गायीच्या पोटातून झाला होता. देवदेवतांनी या पृथ्वीतलावर केवळ गायमातेच्या सेवेसाठी अवतार घेतला आहे. गायमातेने वासराला जन्म दिल्यावर पहिले दूध वंध्यत्व असलेल्या स्त्रीला पाजल्याने तिचे वंध्यत्व संपते. निरोगी गायीचे 2 तोळे गोमूत्र दररोज 7 पदरी कपड्यात गाळून घेतल्यास सर्व रोग नाहीसे होतात. जो गाई मातेकडे प्रेमळ नजरेने पाहतो त्याला गायीची कृपा प्राप्त होते. काळ्या गायीची पूजा केल्याने 9 ग्रह शांत राहतात. जे धर्माने गायीची पूजा करतात ते शत्रू दोषांपासून मुक्त होतात. गायी हे फिरते मंदिर आहे. आपल्या सनातन धर्मात 33 देवता आहेत. आपण दररोज 33 प्रकारच्या देवतांच्या मंदिरात जाऊ शकत नाही, परंतु गाई मातेच्या दर्शनाने सर्व देवता दिसतात. कोणतेही शुभ कार्य रखडले असेल, वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर गायीच्या कानात सांगा, ते रखडलेले काम होईल. गाय ही सर्व सुखाची दाता आहे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम.